रुपाली रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। नाश्त्याला करा किंवा लहान मुलांच्या टिफिनला द्या। आज आपण मुगाच्या डाळीपासून अतिशय हेल्दी नाश्त्याचे 2 प्रकार बघणार आहोत। कमी साहित्यामध्ये अतिशय पौष्टिक हे पदार्थ तयार होतात। चला तर वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी अख्ख्या मुगाची डाळ घेतलेली आहे। जी सालीसकट असते ना ती मूग डाळ इथे मी वापरलेली आहे। तुमच्याकडे जर ही डाळ नसेल तर तुम्ही पिवळी मूग डाळ घेतलीत ना तरी देखील चालेल। तर ही डाळ मी 4 तासापूर्वी भिजायला ठेवली होती आणि 4 तासानंतर छान फुलला गेलेली आहे। डाळ मस्तपैकी भिजल्या गेलेली आहे। जर तुम्हाला सकाळसाठी हा नाश्ता करायचा असेल ना तर तुम्ही ही डाळ रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकता। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यानंतर डाळीमधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला आता इथे 1 इंच आलं आणि इथे मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। आता मटरचं सीझन आहे, बाजारामध्ये अगदी फ्रेश मटर मिळतात, तर म्हटलं आपण आज मटरसुद्धा घालूया। तर इथे मी अर्धी वाटी मटरसुद्धा घातलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घातलेलं आहे। 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान असे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। ते एका बाउलमध्ये इथे मी काढून घेते। छान असं बारीक वाटलं गेलेलं आहे। वाटलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे बेसन घालायचं आहे। बेसन घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्या गुठल्या होऊ द्यायच्या नाहीत। छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। ज्यावेळेस मी डाळ वाटून घेतली होती त्यामध्ये मी मीठसुद्धा ॲड केलेलं आहे। तर आता मीठ घालण्याची गरज नाही। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये इनो घालायचं आहे। थोडंसं आपल्याला पाणी घालायचं वरती, म्हणजे छान ॲक्टिवेट होईल आणि छान मिश्रण आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। तर इथे मी इनो घालण्याच्या अगोदर अप्पे पॅन छान गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला 1 चमचा बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला हे अप्पे तयार करून घ्यायचे आहेत। तर सगळे अप्पे मी इथे घालून घेतलेले आहेत। त्यानंतर वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनटं अप्पे छान शेकून घ्यायचे आहेत। एक साईडून आपल्याला ही अप्पे छान शेकून घेतलेले आहेत। तर आता आपण पलटी करून बघा, छान आपल्याला याचा कलर आलेला आहे। आता आपली दुसरीसुद्धा आपल्याला ही बाजू शेकून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने केलेले हे अप्पे, त्यासाठी आपलं तेलसुद्धा कमी जातं आणि नाश्तासुद्धा अतिशय पौष्टिक तयार होतो। दोन्ही साईडून छान शेकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपलं काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही हे अप्पे असे सुद्धा खाऊ शकता, पण इथे मी थोडीशी फोडणीवरती तडका देणार आहे। तर तेल गरम करून घेतलेलं आहे, मोहरी घालायची आहे, सफेद तीळ घातलेले आहेत, त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि 2 मिनटं ह्याला छान परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा नाश्ता आणखीनच जास्त खाण्यासाठी पौष्टिक लागतो आणि चवदारसुद्धा लागतो। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर इथे आपण 2 मिनटं झाल्यानंतर आता गॅस बंद केलेला आहे आणि मस्तपैकी एकदम आपल्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता। खूपच भारी लागतात। लहान मुलांच्या टिफिनला जरी दिलेत ना तरी ते अजिबातसुद्धा कडक होत नाही, अगदी तसेच्या तसे छान मऊ राहतात। किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रकार करू शकता। नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। आता आपण त्याच मिश्रणापासून एक वेगळा प्रकार तयार करणार आहोत। तर इथे मी पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून छान पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 चमचा यामध्ये असं हे उत्तप्पे जसे करतो ना आपण त्या पद्धतीने हे पसरून घ्यायचं आहे। तर वरून मी इथे किसलेला बीट घातलेला आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील ना त्या भाज्या तुम्ही इथे घालू शकता। आणि त्यानंतर इथे मी गाजरसुद्धा किसून घातलेला आहे। तुम्ही यामध्ये बारीक कट करून कांदा घालू शकता, शिमला मिरचीसुद्धा घालू शकता, चवीला खूप छान लागते। आणि वरून इथे मी चीज घातलेला आहे। चीज घातल्याने मुलांना तर हा नाश्ता फारच आवडतो आणि खरंच तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ना एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि वरून इथे मी 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे आपलं चीज जे आहे ना ते छान मेल्ट होतं आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतं। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, चीज मस्तपैकी इथे मेल्ट झालेला आहे आणि आता आपण ह्याला काढून घेऊया। हा सुद्धा नाश्ता खाण्यासाठी ना खूप जास्त टेस्टी लागतो। तर मी ह्या नाश्त्याला सॉस बरोबर खाऊ शकता। तर दोन्हीही नाश्ते अतिशय पौष्टिक आणि हेल्दी तयार होतात। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। असेच नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।